ऑफ इंडिया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल सोलापूर करायचं काय? खाली डोकं राहुल सोलापूर करायचं काय? खाली डोकं आज हे वक्तव्य केलेले आहे राहुल सोलापूरकरांनी। हे जे वक्तव्य अनेक महापुरुषांवर हे उठ की सूट अनेक हे बोलतात, हे अत्यंत चुकीचं आहे। ह्याच्याबद्दल आम्ही निषेध रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करत आहोत आणि हे जे त्याला पोलीस संरक्षण दिलेलं आहे हे तत्काळ त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावं। नाही काढून घेतलं तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्याला जिथं भेटेल तिथं तुडवायला आम्ही काही कमी करणार नाही। आम्ही अख्खे आंबेडकर चळवळ असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चळवळीचे असतील, सर्व महापुरुषांचे जे जे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आज हे भारत देश चाललेला आहे आणि त्या महापुरुषांचं हे अत्यंत अवमान करून बोलतात। त्यांना कोणी अधिकार दिलेला आहे असं बोलण्याचं त्यांना संधी दिले? जे संरक्षण देत आहे, जे शासन देते त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे। आज त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। जवळ तुम्ही करत नाही त्याला शिक्षा देत नाही तेव्हा हे आंदोलन तसंच चालू राहणार आणि या सगळे पक्षाचे उतरून रस्त्यावरती आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त आंदोलन मोठं करू। राहुल सोलापूर सारख्या मनुवादी किड्याने जो नागपूर येथील त्या ठिकाणच्या रेशीम बागेतला हा किडा आहे, या किड्याने मागच्या आठवड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य केलं। लगेच एक दिवसानंतर थातूर मातूर माफी मागितली। त्याच्या 2 दिवसानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य केलं, परत छोटीशी माफी मागितली। हा जो राहुल सोलापूरकर आहे हा मनोरुग्ण झालेला आहे, याला आजार झालेला आहे, याची ट्रीटमेंट सायकेट्रिक कडे होणे अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यासाठी आम्ही आज त्याच्या घरासमोर शासकीय मनोरुग्णालय विश्रांतवाडी पुणे या दवाखान्याचा फॉर्म घेऊन आलेला आहे आणि पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतोय की त्याच्या आजाराचा संपूर्ण खर्च वंचित बहुजन आघाडी पुणे शहर करणार आहे। हा फॉर्म भरून घेण्यासाठी आम्हाला त्याच्या घरापर्यंत जाऊ द्या ही आमची मागणी आहे आणि त्याने जे काही बेताल वक्तव्य केलेले आहेत त्याच्याप्रमाणे त्याला इंडियन पिनल कोड जो ऍक्ट होता त्याच्याप्रमाणे 153A जो 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारा गुन्हा असेल, 295 असेल, 504, 506 आणि अट्रॉसिटी सेक्शन 31R 31S या सेक्शन अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल होऊन ताबडतोब त्याला अटक झाली पाहिजे। जोपर्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन त्याला अटक होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी पुणे शहर या ठिकाणाहून हटणार नाही ही आमची या ठिकाणी सोलापूरकरच्या विरोधामध्ये मागणी आहे। पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो, आम्हाला सहकार्य करा, अशा मूर्खांना सहकार्य करू नका। आज आम्ही जातात आहोत, तुम्ही सुपात आहात, उद्या तुम्ही जातात असाल पण आम्ही सुपात असू अशी परिस्थिती निर्माण करणारा राहुल सोलापूरकर आहे आणि कदाचित याच्या पाठीमागे सुद्धा कोण आहे त्याचा मास्टर माइंड सुद्धा शोधण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनावरती आहे। पोलीस प्रशासन काही बाबीमध्ये चांगले काम करते। काल कोणीतरी सावंत हरवला गेला, चेन्नईवरून त्याला या ठिकाणी आणण्यात आलं, त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे सीपी महोदय असतील, जॉईंट सीपी साहेब असतील, डीसीपी साहेब असतील यांचे आम्ही अभिनंदन करतो। परंतु अशा राहुल सोलापूरकरला आपण जर 8-8 दिवसाचं संरक्षण देत असाल, या संरक्षणाचा जो खर्च आहे तो खर्च कोण भरणार आहे? राहुल सोलापूरकरकडून हा खर्च वसूल केला पाहिजे, अन्यथा राहुल सोलापूरकरला आम्ही सोडणार नाही हे आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो। आमची मागणी आहे, मी जे सेक्शन सांगितले त्या सेक्शन प्रमाणे पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती FIR दाखल करावा आणि त्याला ताबडतोब अटक करावी, तेव्हाच आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उठू, अन्यथा आम्ही अत्यंत संविधानिक मार्गाने आंदोलन आमचं चालूच ठेवू। राहुल सोलापूरकर या प्रवृत्तीने जे बाबासाहेबांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पूर्ण आंबेडकर चळवळीतर्फे जाहीर निषेध करतो। हा राहुल सोलापूरकर जिथं कुठं लपला असेल तिथं पोलिसांनी त्याला शोधून काढावं व भर संवाद आणून पब्लिक समोर द्यावं, आम्ही त्याला ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उतरून त्याच्या विरोधात आंदोलन करले जाईल, त्याला फिरतं भुई कमी करू, ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी अटक करावी। महाराष्ट्रातली जनता भेटल तिथं त्याला काळप असू, भेटल तिथं त्याला अडवू, मग तो कुठून किती दिवस लपून बसणार आहे, किती दिवस लपून बसणार आहे? त्यामुळे त्यांनी बाहेर काढावं, त्याला बाहेर काढावं, पोलिसांनी संरक्षण देऊ नये ही आमची कळकळीची विनंती आहे। त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा। काम धंदा सोडून आम्ही सगळे कामाला लावले भाडकावरी, त्याला कळत नाही का काय बोलतो हा? त्याला सगळं माहिती आहे बाबासाहेब कोण, शाहू महाराजांची सिरियल केली, त्याला माहित नाही बाबासाहेब आंबेडकर कुठल्या जातीचे कुठल्या समाजाचे, कळत नाही का त्याला?
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातर्फे सगळ्यात प्रथम या राहुल सोलापूर नावाच्या खलनायकाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. त्याच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे, इथं 100% खरंच आहे. आणि आज उद्या त्या तोंडाला आम्ही काळं फासू, परंतु त्याच्या तोंडाला काळं फासून जमणार नाही. त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण की माणूस जेवताना अन्न जेवतो का गहू खातो, ह्या माणसाला म्हणजे ते अन्न जेवतो का गहू खातो त्याचं त्यालाच कळत नाही. आणि त्याच्या एकाच्या ह्याच्यावरनं संपूर्ण समाज त्यांच्यासुद्धा बदनाम होतो, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे असली माणसं कुठल्याच समाजाची एका नसतात, तो मनोवादी वृत्तीचा आहे. आणि त्या मनोवादी वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातकर त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आणि त्यांनी जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत त्याला आम्ही कदापि माफ करणार नाही. याच्या पुढची भूमिका काय असणार आहे? 100% त्याला आम्ही रस्त्यावरती खेचून त्याच्या तोंडाला आम्ही काळं फासणार आणि संविधानिक मार्गाने त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा याच्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत.